नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र राजू बेंद्रे आणि तुम्ही पाहतात आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनल. शेतकरी बांधवांनो, कालच महाराष्ट्र शासनाने एक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये नवीन कर्जमाफी जाहीर झाली असून ह्या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. या योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना तब्बल 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे आणि जे शेतकरी प्रामाणिकपणे वेळेवर कर्ज भरतात त्यांच्यासाठी सुद्धा 50,000 रुपयांपर्यंतचा मोठा बोनस म्हणजेच प्रोत्साहनपर लाभ जाहीर झाला आहे. पण थांबावा, ह्या ह्या योजनेची काही कडक नियम आहेत. ह्यामध्ये कोण पात्र असणार, कोणाचे 2 लाख रुपये माफ होणार, नियमित भरणाऱ्यांना 50,000 कसे मिळणार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना ह्यातून अपात्र ठरवण्यात आले आहे. ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत शासन निर्णयाच्या जी.आर. पुराव्यासह पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत नक्की पहा आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 दिनांक 2 जून 2026 रोजी हा जी.आर. आलेला आहे. तर आपण ह्यामध्ये महत्त्वाचं प्रस्तावामध्ये पाहूया. संपूर्ण जी.आर. आपण व्हिडिओच्या माध्यमातून वाचून माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडं मोठं होईल, परंतु शेवटपर्यंत नक्की पहा, माहिती आपण नीट देणार आहे. प्रोत्साहन पहा, महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. तथापि अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर ह्यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकाचे नुकसान होते. पर्यायाने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांची शेती कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाहीत. असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकेकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाहीत. शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने ह्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 मध्ये राबविला होता. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत केली आहे. याच्या अगोदर 2017 आणि 2022 ला कर्जमाफी झालेली आहे. राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती नंतरही वारंवार थकीत कर्जाच्या दुष्टचक्रेमध्ये अडकत असल्याने दिसून येत आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने शासनाच्या अभ्यासपूर्ण शिफारस सादर करण्यासाठी हा मंत्रिमंडळ निर्णयामध्ये जी.आर. काढण्यात आलेला आहे कर्जमाफ शेतकऱ्यांचे करण्यासाठी. तर आता दरम्यान सन 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक 7/3/2026 रोजी मुख्यमंत्री महोदय यांनी सन 2026-27चा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील दिनांक 30/9/2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्याची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना ही प्रोत्साहन देण्याच्या हेतून ₹50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमुक्ती तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी तसेच शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी समितीच्या शिफारशीनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील अशी मुख्यमंत्री महोदय यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केली होती. वरील प्रमाणे शासनाने नियुक्त केलेल्या उच्चाधिकारी समिती सादर केलेल्या अहवालाच्या शासनाच्या अल्पकालीन उपाययोजना व दीर्घकालीन सकारात्मक सुधारणा सुचविले आहेत.
समितीने सुचवलेल्या दीर्घकालीन सुधारणांमध्ये प्रामुख्याने शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या अनुषंगाने धोरणात्मक शिफारसी केल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, आता आपण ह्या GR मधील शासन निर्णय पाहणार आहोत. उपयुक्त प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीवर दिनांक 2/6/2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत तपशील खालीलप्रमाणे आहेत. तर काय काय निर्णय घेण्यात आलेला आहे पहा. पहिला निर्णय आहे योजनेचं तपशील. या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 असे संबोधण्यात येईल. तर कर्जमुक्ती. पहिला, ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/03/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्प मुदत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेले व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या एका किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाख पर्यंत आहे अशा शेतकऱ्यांची जमीन धारण्याची क्षेत्र विचारात न घेता त्यांचं कर्ज खात्यात 2 लाख पर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. तर दुसरं, दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्याची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाख पर्यंत असलेल्या त्याच्या कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. ह्या योजनेमध्ये उपयुक्त नमूद केल्याप्रमाणे पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठित फेरपुनर्गठित कर्ज ह्यांची दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांच्या एका किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी 2 लाख रुपयेपर्यंत मर्यादित कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. तर आता तिसरं, ज्या शेतकऱ्यांना ह्यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पिकाचे कर्ज केलेले फेरपुनर्गठ केलेल्या थकीत हप्त्याची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पर्यंत असल्यास त्यांना ह्या योजनेचे अंतर्गत ₹50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. तर एक वेळा समजूतो OTS म्हणजे पहिलं, सदर योजनेमध्ये OTS म्हणजे काय पहा. सदर योजनेमध्ये दिनांक 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम 2 लाखपेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांना प्रथम 2 लाख रुपयेपेक्षा जास्त असलेली थकीत रक्कमेची बँकेसह संस्थेसह परतफेड करणं आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना एक वेळ समझोता अंतर्गत OTS 2 लाख रकमेचा लाभ देण्यात येईल. तर आता सदर योजनेमध्ये दिनांक 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन
फेरपुनर्गठ केलेल्या कर्ज खात्यापैकी एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यात दिनांक 30/9/2025 पर्यंत थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या थकीत हप्त्याची मुद्दल व व्याजासह रक्कम रुपये 2,00,000 पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रथम 2,00,000 रुपये पेक्षा जास्त असलेल्या थकीत रकमेची परतफेड करणं आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता अंतर्गत OTS रुपये 2,00,000 रकमेचा लाभ देण्यात येईल. तसेच ह्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची रुपये 2,00,000 वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी दिनांक 31/3/2027 पर्यंत मुदत देण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे केलेले फेरपुनर्गठ केलेल्या थकीत हप्त्याची दिनांक 30/9/2025 अखेरीस थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेरीस परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुदत व व्याजासह एकूण रक्कम रुपयांमध्ये 50,000 पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या थकीत रकमेपैकी रुपये 50,000 वरील संपूर्ण थकबाकी बँकेमध्ये जमा केल्यानंतरच त्यांना रुपये 50,000 प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा एक वेळ समझोता योजनेचा लाभ देण्यात येईल. तसेच ह्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची 50,000 वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी दिनांक 31/3/2027 पर्यंत मुदत देण्यात येईल. राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व ग्रामीण बँकांकडील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज पुनर्गठित अनुदानित कर्जाचा NPA अकाउंट्स कर्जमुक्ती एक वेळ समझोता योजनेचा OTS लाभ देत असताना अनुदानित कर्जाच्या खात्यानुसार डेट ऑफ NPA खात्यावरील शिल्लक निश्चित केलेल्या टक्केवारीप्रमाणे सूट देण्यात रक्कम निश्चित केली जाईल. यासाठी बँकेसोबत वाटाघाटी करून सूट द्यावयाच्या रकमेचा प्रमाण निश्चित करण्यासाठी अपर मुख्य सचिव युक्त यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम सचिव, सहकारी व्यवस्थापन संचालक, माहिती प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई यांच्या निबंध ही समिती अनुदानित कर्जाबाबत NPA अकाउंट्स सूट देण्यात येणारी रक्कम बँकेशी वाटाघाटी करून निश्चित करेल. तर आता प्रोत्साहनपर लाभ. शेतकरी मित्रांनो, प्रोत्साहनपर लाभ कोणाला मिळणार? पहिलं पहा, वित्तीय स्थितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23, सन 2023-24, सन 2024-25 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जूनपूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत ह्यापैकी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात हेतून प्रति शेतकरी 50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025-26 व 2026-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतलेले असल्यास अशा कर्जाची देखील विविध मुदती परतफेड करणं अनिवार्य असेल. तर दुसरं, सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात घेतलेल्या व त्यांची विहित कालावधीत परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000 रुपयेपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाचा मुद्दल व व्याजासह परतफेड केलेल्या रकमे किंवा किमान 5,000 रक्कम प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. हा झाला प्रोत्साहनपर लाभ. तर आता उपरोक्ताप्रमाणे कर्जमुक्ती एक वेळ समझोता OTS व प्रोत्साहनपर लाभ मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात येत आहेत. आता प्रोत्साहनपर लाभ घेण्यासाठी किंवा
एक वेळा समझोता OTSच्या माध्यमातून जर लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काही नियम-अटी आहेत पहा. निकष आहेत. पहिलं अट आहे, सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात येईल. दुसरं, ह्या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही. तर तिसरं, सदर योजनेचे शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जासह लागू राहील. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील सदर योजना लागू राहील. आता चौथं, योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणं तसेच अग्रिष्टाक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य असेल. म्हणजेच आपण वारंवार कोणत्या योजनेमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत होतो की फार्मर आय डी काढून घ्या शेतकरी मित्रांनो. म्हणजेच आता प्रत्येक शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आय डी हा कंपल्सरी लागणार आहे आणि तुम्हाला आधारचे ई-के-वाय-सी करून घ्यायचे आहे. म्हणजे ह्या योजनेचं ई-के-वाय-सी करून घ्यायचं आहे ते सुरू झाल्यानंतर. तर त्याच्या आधी तुम्हाला फार्मर आय डी अग्रिस्टॉक पोर्टलवरून फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे. तर आता योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत. आता इथं बरेच जणांना ह्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार नाही. कोण आहेत पहा त्यांनी. पहिलं, महाराष्ट्र राज्यातील विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, विद्यमान भूतपूर्व लोकसभा, राज्यसभा सदस्य, विद्यमान भूतपूर्व विधानसभा, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नागरी संस्थेची सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतचे नगरसेवक हे पात्र नाहीत या योजनेचं. आणि तसेच दुसरं म्हणजे केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन ₹25,000 पेक्षा जास्त असणारी व्यक्ती. तुम्ही केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे कर्मचारी असाल, अधिकारी असाल तर तुमचे मासिक वेतन 25,000 पेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला ह्या योजनेमधून लाभ घेता येणार नाही. तर आता तिसरं, राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, एस-टी मंडळ व अनुदानित संस्थेचे अधिकारी व कर्मचारी एकत्रित मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तीसुद्धा ह्यामध्ये लाभ घेता येणार नाही. तर आता चौथं, शेतीबाह्य उत्पादनाच्या स्रोतातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती. म्हणजे तुमच्याकडे शेत आहे आणि तुम्ही कोणतंही एक बिझनेस करत असाल किंवा नोकरी करत असाल तर त्यामधून तुम्ही आयकर भरत असाल तर ह्यामधून तुम्हाला कर्ज माफ तुमची होणार नाही. तर पाचवं, निवृत्तीवेतनधारक व्यक्ती त्यांच्या मासिक निवृत्तीवेतन ₹25,000 पेक्षा जास्त आहे. माजी सैनिक वगळून इतर जे सरकारी कर्मचारी असतील त्यांची निवृत्ती झाली असेल, सेवानिवृत्ती, त्यांना मासिक जे अनुदान येतं, वेतन येतं ते 25,000 पेक्षा जर जास्त असेल तर त्यांचासुद्धा ह्या योजनेमधून लाभ घेता येणार नाही. तर आता 6वं, कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखान्या, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, सहकारी दूध संघ ह्या संस्थेचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी ज्यांचे एकत्रित वेतन ₹25,000 पेक्षा जास्त असणारे व्यक्ती तथापि सहकारी साखर कारखान्याचे हंगामी कामगार योजनेसाठी अपात्र असणार नाहीत. तर आता चौथं, योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया. ह्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचं अंमलबजावणी कसे असणार आहे पहा. पहिलं, सदर योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने विभागामार्फत विविध घटकांसाठी मार्गदर्शक सूचना निर्मिती करण्यात येतील आणि सदर योजनेचा आढावा घेणे, योजनेचे निकष बदल करणे ह्या उद्देशाने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे मंत्रिमंडळ गठीत करण्यात येत आहे. म्हणजे हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं अंमलबजावणी होणार आहे.
आणि तुम्हाला अंमलबजावणी झाल्यानंतर के-वाय-सी करायला सांगितलं जाईल. आधार प्रमाणीकरण करायचं आहे. फार्मर आय डी काढून ठेवायचा आहे. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला पुढे ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशी आहे ही संपूर्ण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. या योजनेचं ऑनलाईन अर्ज जसे सुरू होतील त्याच फॉर्म मोबाईलवरून कसा भरायचा याची सविस्तर व्हिडिओ आपल्या आर्बिटेक मराठी चॅनलवर सर्वात आधी येईल. त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या गावातील सर्व शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह. तोपर्यंत पाहत राहा आर्बिटेक मराठी. धन्यवाद. जय जवान जय किसान.